आणि तिथे मी इथल्या पहिला वर्ग शिकलो. आता आपला म्हणजे एमपीची मातृभाषा हिंदी आणि मग मी इथे दुसऱ्या वर्गापासून आलो तर महाराष्ट्राची मातृभाषा मराठी. तर याच्यामध्ये संघर्ष झाला. मी हिंदीचा विद्यार्थी, मराठी, आणि तेव्हापासून मला वयाच्या 9-10 वर्षापासून चिंतन आणि वाचनाची सवय झाली. त्यामुळे आज मी परत काही बोलणार आहे. तसाच माझा अध्यात्मावर खूप मोठा पुढचा प्रोग्राम आहे. तर आता आपण शिकणे लोक माझ्यापेक्षा वरिष्ठ शिकलेले जास्त सांगायची गरज नाही आहे. माझे हे सर्व शिवरामजी धर्माळे हे डॉक्टर आहे. तर सर्वप्रथम मी सांगतो का आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि लोकशाहीमध्ये जनतेसाठी चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही. तर आज जे सरकार आहे, लोकशाही आहे, ती कशी चालत त्याला सपोर्टेड जे शासनाचे आत्मक प्रशासन ते कसं चालत आणि संप्रदाय म्हटलं तर काही विचार नाही. हा माझा विषय आहे. तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे तेच कळत नाही. म्हणजे कशावरून तुम्ही म्हणत आहात? कशा प्रकारे म्हणा. आता लोकशाहीचा ढाचा असा आहे का लोकांकरिता चालवलेलं सरकार. तर त्यासाठी 4 संस्था असतात. एक ग्रामपंचायत, नगरपालिका, विधान परिषद म्हणजे राज्य आणि लोकसभा. आता लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, नगरपरिषदेमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये आपण आपला प्रतिनिधी पाठवतो. कशासाठी पाठवतो तर आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करायचं आणि ते शासन दरबारी मांडायचं आणि त्याचा पाठपुरावा करायचा. पण आजपर्यंत विरोधी पार्टीचा कोणी प्रतिनिधी असं करत नाही. कारण त्याला बॅन असते आणि जी विरोधी पार्टी असते ते विरोधासाठी विरोध करते. माझं एवढंच म्हणणं आहे की जो आपला प्रतिनिधी आहे तर त्यांनी पंचवार्षिकमध्ये कमीत कमी जनतेचं प्रतिनिधित्व करताना थोड्या प्रश्न मांडायचे आणि जे अर्थसंकल्प असते त्या प्रश्नामध्ये जे काही अर्थसंकल्पाच्या तरतुदी असेल